शेअर बाजारात गुंतवणूक का करावी? अधिक परतावा. बँक मुदत ठेवी म्हणजेच की फिक्स्ड डिपॉझिट किंवा इतर पारंपरिक गुंतवणूक पर्यायापेक्षा शेअर बाजारात जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते. दुसरी, मालकी हक्क. कंपन्याचे शेअर खरेदी केल्याने तुम्हाला त्या कंपनीत एक छोटासा का होईना आपल्याला एक मालकी हक्क मिळतो. आपण तेवढी मोठी कंपनी आज उभार करू शकत नाही, पण आपण कमीत कमी एक छोटासा हिस्सा घेऊन आपण त्या कंपनीच्या ग्रोथच्या जर्नीमध्ये हिस्सेदार होऊ शकतो. तरलता म्हणजेच की लिक्विडिटी. आपण जर एफडी केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये 1 वर्ष किंवा 6 महिने आपल्याला पैसे काढता येत नाही, ठेवावं लागतात. पण शेअर मार्केटमध्ये तसं आहे का? तर नाही. आज जर आपण कोणता शेअर खरेदी केला असेल तर आपल्याला जेव्हा कधी त्याच्या पैशाची गरज पडेल आपण त्या दिवशी ते शेअर विकून ते पैसे आपल्याला उपलब्ध होतात. महागाईवर मात. शेअर बाजारातून मिळणारा परतावा अनेकदा महागाई दरापेक्षा जास्त असतो, ज्यामुळे तुमच्या पैशाचे मूल्य टिकून राहते. त्यामुळे आपण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो. बाजाराची दिशा ठरवणारे मुख्य निर्देशांक. निर्देशांक म्हणजेच काय? तर की स्टॉक मार्केट कशा प्रकारे वर्क करतंय हे आपल्याला कळणार कसं? तर आपल्यासाठी 2 एक्सचेंज मेन आहे. कोणकोणते? एक आहे बीएससी आणि दुसरं आहे एनएससी. आता बीएससी वर ज्या कंपन्या लिस्टेड आहेत त्याच्यातल्या ज्या 30 सर्वात मोठ्या कंपन्या आहेत त्यांची कामगिरी दर्शवणारा इंडेक्स म्हणजेच की सेन्सेक्स आहे. आपण नेहमी न्यूजमध्ये किंवा कशामध्ये ऐकलं असेल की सेन्सेक्स इतका उभारला, इतका पडला. तुम्ही ऐकता. नेमकं सेन्सेक्स आहे तरी काय? सेन्सेक्स काय आहे? तर हे जे 30 कंपन्या आहेत त्या 30 कंपन्या कशा प्रकारे म्हणजेच की भारतातल्या टॉप 30 कंपन्या कशा प्रकारे काम करता येतात, त्यांची ग्रोथ कशा प्रकारे होती ते दर्शवणारं इंडेक्स म्हणजेच की सेन्सेक्स आहे. आणि हे सेन्सेक्स कोणाचं आहे? तर बीएससीचं आहे. तसंच निफ्टी 50. निफ्टी 50 हे एनएससी वर जे टॉप 50 कंपन्या आहेत त्यांची कामगिरी दर्शवणारा निर्देशांक आहे. म्हणजेच की ह्या ज्या टॉप 50 कंपन्या आहेत त्यांची ग्रोथ कशा प्रकारे होतीये हे दर्शवणारं काम निफ्टी 50 करते. हे कोणाचं इंडेक्स आहे? तर एनएससीचं आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचं. थोडक्यात शेअर बाजार हा कंपन्यांसाठी भांडवल उभारण्याचा आणि सामान्य लोकांना त्या कंपन्यांच्या वाढीत भागीदार होऊन पैसे कमवण्याचा एक मार्ग आहे. तथापि शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे जोखमीचे असू शकते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच कोणती इन्व्हेस्टमेंट करण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या सेबी रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट कडून नक्की सल्ला घ्या. आणि आता इथून पुढे आपण ब्रोकर कसं काम करतो, आपण कशा प्रकारे कोणत्या ब्रोकरकडे अकाउंट काढलं पाहिजे, आपण कशा प्रकारे स्टॉक विकत घेतला पाहिजे, त्याच्यानंतर आपण कशा प्रकारे कॅन्डल बघितली पाहिजे, त्याच्यानंतर कशा प्रकारे आपण ट्रेड केला पाहिजे, हे सर्व आपण आता जर्नी सुरू केलेली आहे, ते सुद्धा मराठीमधून. त्यामुळं आमच्या ट्रेड विथ डिटेल ह्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला एकदम बेसिक लेवल पासून ते ऍडव्हान्स लेवल पर्यंतची तुमची जर्नी पूर्ण होईल आमच्यासोबत. आणि आम्ही पूर्णतः एकदम बेसिक आणि एकदम सोप्या प्रकारे समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तुम्हालाही स्टॉक मार्केटच्या बेसिक गोष्टी कळतील आणि तुम्हालाही त्याचा फायदा होईल. त्याच्यामुळे आम्हाला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि तुम्हाला जर हा पीडीएफ हवा असेल तर नक्की आमच्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करा आणि त्यानंतर कमेंट करा पीडीएफ म्हणून. आम्ही तुम्हाला नक्की हा पीडीएफ पाठवू. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.